बघूयात ब्रेकलेस आणि ब्रेकलेस अशा 100% बातम्या। राज्यातल्या सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी पार पडली। पुढे 3 दिवस मॅरेथॉन सुनावणी पार पडणार आहे। आजच्या सुनावणीत दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला। सुप्रीम कोर्टातल्या युक्तिवादावेळी शिंदे गटाकडून नबाम रबिया या प्रकरणाचा दाखला देण्यात आला, पण महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष संदर्भातील निर्णय घेताना नबाम रबिया प्रकरणाचे परिणाम होणार नाही असं स्पष्ट मत सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्य खंडपीठानं व्यक्त केलं। यावेळी शिंदे गटाकडून हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला, तर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवींनी युक्तिवाद केला। बऱ्याचशा याच्यावरचे केस लॉज आणि याच्यामध्ये ज्या तरतुदी कायद्याच्या दृष्टीने त्याचं विश्लेषण व्यवस्थित करण्यात आलं। दरम्यान सुनावणीच्या सुरुवातीलाच हरीश साळवेंनी नवीन विधानसभा अध्यक्ष झाल्यामुळे हे सर्व प्रकरण त्यांच्याकडे गेले, त्यामुळे उपाध्यक्षांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही असा युक्तिवाद केला। उद्या हरीश साळवे हे सविस्तर युक्तिवाद करणार आहेत। देवेंद्र फडणवीसांनी जुन्या शपथविधी संदर्भात केलेल्या गौप्यस्फोटामुळे महाराष्ट्रात वाद सुरू झालाय। शरद पवारांनी फडणवीसांचा दावा फेटाळल्यानंतर आता महाविकास आघाडीनं सुद्धा फडणवीसांवरती टीकाच डागायला सुरुवात केली आहे। त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा जुंपल्याचं दिसतंय। शरद पवारांना विचारूनच अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी घेतल्याचा दावा फडणवीसांनी केला। त्यामुळे 23 नोव्हेंबर 2019च्या पहाटेच्या जुना शपथविधी पुन्हा एकदा नव्यानं चर्चेत आला। स्वतः शरद पवारांनी फडणवीसांचा हा दावा फेटाळल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीसांवर टीकेची झोड उठवली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी हे वक्तव्य वैफल्यातून केल्याचा टोला लगावलाय। दरम्यान संजय राऊतांच्या टीकेवर भाजपनेही जोरदार पलटवार केलाय। आधीचे 8 आश्चर्य जगात आहेत, 2 आश्चर्य दिल्लीत बसलेले आहेत आणि 10वं आश्चर्य महाराष्ट्रामध्ये। देवेंद्रजीच्या व्यक्तिमत्व बोलू नये, खरं तर त्यांची तेवढी उंची नाहीये। एकंदरीतच देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यानं महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळतंय। पण ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे नेते फडणवीसांच्या दाव्यावर तोंडसूक घेत आहेत ते पाहता काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा शरद पवारांवर पूर्ण विश्वास असल्याचं दिसून येतंय। दिल्ली आणि मुंबईतल्या बीबीसीच्या मुख्यालयावर आयकर विभागानं आज छापेमारी केली। आयकर विभागाचे अधिकाऱ्यांनी आज कार्यालयांची झाडाझडती घेतली। दिल्लीतल्या सर्व कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आल्याचंही कळतंय। तसंच अकाउंट ऑफिसमध्ये ठेवलेल्या सगळ्या कम्प्युटरचा डेटाही खंगाळण्यात आलाय। छापेमारीच्या वेळी दिल्लीतल्या कार्यालयातून कोणत्याही कर्मचाऱ्याला बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली नाही। तसंच कार्यालयात बाहेरील व्यक्तींना आत जाण्याचीही परवानगी नाही। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही महिन्यांपासून आयकर विभागाला या कार्यालयात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची माहिती मिळाली। या संदर्भाने ही झाडाझडती सुरू असल्याचं कळतंय। बीबीसी कार्यालयावरच्या छापेमारीनंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे। म्हणजेच काय की तुम्ही आम्ही वाटेल ते करू, पण तुम्ही आवाज नाही उठवायचा। जर आवाज उठवाल तर चिरडून टाकू। गुजरात दंगली संदर्भात बीबीसीने तयार केलेल्या डॉक्युमेंटरीवरून वाद निर्माण झाला होता। त्यानंतर केंद्र सरकारनं डॉक्युमेंटरीवर बंदी घातली होती। या पार्श्वभूमीवर बीबीसीच्या कार्यालयावर पडलेल्या धाडी म्हणजे विनाशक आले विपरीत बुद्धी अशी टीका जयराम रमेश यांनी केली आहे। अर्धा महिना उलटला तरी राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचे पगार अजून झालेले नाहीयेत। लालफिती कारभारामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। एसटी कर्मचाऱ्यांचे पगार न होण्याला एसटी महामंडळ आणि अर्थ विभागातला वाद कारणीभूत आहे। एसटी महामंडळानं पगारासाठी 1018 कोटी रुपयांची अर्थ विभागाकडे मागणी केली, पण अर्धा महिना उलटला तरी अर्थ खात्याकडून पैसे मिळाले नाही। उलट अर्थ खात्यानं आतापर्यंत सरकारनं दिलेल्या खर्चाचं विवरण सादर करायला सांगितलं। एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 4 वर्ष सरकारच्या बजेटमध्ये तरतूद केली जाईल। महिन्याला लागणारी पूर्ण रक्कम देण्याचं तसंच प्रत्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखेदरम्यान वेतन देण्याचं सरकारकडून न्यायालयात सांगण्यात आलं होतं, पण प्रत्येक महिन्यात कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होत नाहीयेत। त्यामुळे कर्मचारी आर्थिक संकटात सापडतोय। अनेक जणांचे बँकेचे हप्ते थकलेत। नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले। या शेतकऱ्यांनी आता मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला। चांदवडमध्ये शेतकऱ्यांनी कांदा लिलाव सुद्धा बंद पाडला। नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटू लागलाय। कांद्याच्या दरात गेल्या काही दिवसात मोठी घसरण होतीये। कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हतबल झालाय। या हतबलतेतून या शेतकऱ्यांनी चांदवडमध्ये कांदा लिलाव बंद पडला। त्यानंतर चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीतून मोर्चा काढत त्यांनी मुंबई आग्रा महामार्गावर ठिय्या आंदोलन केलं। या रास्ता रोकोमुळे मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली। कांद्याला 3000 रुपये हमी भाव द्या, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची त्वरित भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा अशा शेतकऱ्यांनी मागण्या केल्या। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची त्वरित भरपाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आपल्या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय।
एकीकडे अमरावतीच्या पालकमंत्री असलेल्या यशोमती ठाकूर यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला. अमरावतीत त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट झोडून काढा असा इशारा दिला. एकट्या लोकप्रतिनिधीलाच अशी भाषा शोभते का असा सवाल या निमित्तानं निर्माण झाला. थकीत वीज बिलावरून महावितरणकडून वीज तोडणीची कारवाई सुरू आहे. त्यावरून अमरावतीच्या माजी पालकमंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शेतकऱ्यांच्या विजेला हात लावाल तर खबरदार असं सांगत त्यांनी थेट अधिकाऱ्यांना झोडून काढण्याची धमकी दिली. झोडा मला येईल, परत जर तुमची वीज कोणी कट केली तर झोडायचं लोक आहे. सरकार कोणाचंही असो, महावितरणकडून थकीत वीज बिल असलेल्यांची वीज तोडणी करण्यात येते. मवियाच्या काळातही अशी कारवाई होत होती. मात्र त्यावेळी गप्प असलेल्या यशोमती ठाकूर आता विरोधकांच्या भूमिकेत गेल्यावर लगेच चिथावणीची भाषा करू लागल्यात. हिंगोलीतल्या शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय. हे संकट दुसरं तिसरं नसून वन्य प्राण्यांचं आहे. वन्य प्राणी करत असलेल्या नुकसानीमुळे बळीराजा हतबल झाला. शनी शिंगणापूरच्या शनी चौथऱ्यावर महिलांना पूर्वी प्रवेश बंदी होती. काही वर्षांपूर्वी ती बंदी उठवण्यात आली, तरीही अनेक महिला चौथऱ्यावर जाण्याचं धाडस करत नाहीत. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपतींच्या अर्धांगिनी संयुगिता राजे यांनी मोठं धाडस केलंय. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी अनेक अनिष्ट प्रथा आणि रूढींना पायबंद घातला. राजर्षी शाहूंसह करवीर संस्थापिका ताराराणी यांच्या संघर्षाचा आणि क्रांतीचा वारसा संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयुगिता राजे छत्रपती यांनी पुढे चालवलाय. संयुगिता राजे यांनी शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर जाऊन शनेश्वराची तेल वाहत विधिवत पूजा केली. शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टनंही संयुगिता राजे यांच्या या कृतीचं स्वागत केलंय. संयुगिता राजेंनी अतिशय शांतपणे देवाचं दर्शन घेतलं. कुठल्याही प्रकारे वेगळेपण न दाखवता पूर्वापार चालत आलेल्या अनिष्ट प्रथेला थारा न देता चौथऱ्यावर जाऊन शनेश्वराचं मनोभावे पूजा करत आशीर्वाद घेतल्याची माहिती देवस्थान ट्रस्टनं दिली आहे. संयुगिता राजे यांनी उचललेल्या पुरोगामी पावलाचं सर्वत्र कौतुक होत आहे. तुम्ही तुमच्या लहान मुलाला डे केअर मध्ये ठेवत असाल तर ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. कारण ही बातमी पाहिल्यानंतर डे केअर सेंटरमध्ये मुलांना ठेवायचे की नाही असा प्रश्न पालकांच्या समोर पडल्याशिवाय राहणार नाही. कारण नवी मुंबईतील वाशीमध्ये डे केअर सेंटरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका 16 महिन्याच्या चिमुरड्याला त्याच्या पालकांनी मोठ्या विश्वासानं डे केअरमध्ये ठेवलं. मात्र मुलगा जेवत नसल्यानं केअरटेकरनं या मुलाला मारहाण केली. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या चिमुरड्यानं आपल्या आईला सगळी हकीकत घरी सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. या घटनेमुळे डे केअर सेंटरमधील लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. अनेकदा लहान मुलांना हातात आलेली वस्तू प्रत्येक वस्तू तोंडात घालण्याची सवय असते. त्यामुळे आता अनेकदा चुकून एखादी वस्तू मिळाली तर त्यात पैशांचं कॉईन, खेळणी अशा वस्तू त्यांचा समावेश असतो आणि त्यामुळे या चिमुकल्यांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मात्र नागपुरात काळीज पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. नागपूरच्या आशीर्वाद नगर परिसरात मच्छर मारण्याचं औषध तोंडात गेल्यानं चिमुकलीचा मृत्यू झालाय. रविवारी खेळता खेळता 1.5 वर्षीय रिद्धी चौधरी हिच्या हाती घरात मच्छर पळवण्यासाठी असणारी रिफिल बॉटल लागली. खेळताना रिद्धीनं ही मशीन तोंडात घातलं. आपण काय तोंडात घालतो याची पुसटशी कल्पनाही या लहानग्या जीवाला नव्हती. रिफिल बॉटल चाटल्यानं रिद्धीची प्रकृती बिघडली. प्रकृती खराब झाल्यानंतर आईवडिलांनी तात्काळ रुग्णालयात तिला दाखल केलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान रिद्धीचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर तिच्या आईनं आक्रोश केला. या मातेचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. त्यामुळे लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज असल्याचं समोर आलंय. ज्ञानदान हे सर्वात पवित्र कार्य मानलं जातं आणि हाच वसा घेऊन अनेक शिक्षक अहोरात्र ज्ञानदानाचं काम करत असतात. ज्या शाळांमध्ये हे काम चाललेलं असतं अशीच एक कोल्हापूर जिल्ह्यातली शाळा वाचवण्यासाठी एका शिक्षकाची धडपड सुरू आहे. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील बचणी गावात अजित पाटील या शिक्षकानं सुरू केलेली दिशा अकादमी संकटात सापडली आहे. दर्जेदार शिक्षणासह व्हॉलीबॉलचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचं अनुदान बंद झालं. कोरोना संकट आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाटील यांची शैक्षणिक संस्था आर्थिक संकटात सापडली आहे. शिक्षकांचे पगार आणि इतर गोष्टींसाठी पाटील यांना आपलं राहतं घर आणि पत्नीचे दागदागिने विकावे लागलेत. स्वतःची प्रॉपर्टी विकली आणि त्यातून हप्ते भागवले. आमच्या मिसेसचे दागिने बँकेत ठेवले तरी आम्ही शिक्षणामध्ये कधी खंड पडू दिला नाही किंवा दर्जा घसरू दिला नाही. राज्य सरकारसह समाजातील दानशूर व्यक्तींनी अशा शिक्षण संस्था वाचवण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं झालंय. मुलगी आणि मुलामध्ये कोणताही फरक नाही हा संदेश देत मुलगी जन्माला आल्यास 11,000 रुपये देण्याचा निर्णय एका ग्रामपंचायतीने घेतलाय. मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याच्या या निर्णयाला सर्व ग्रामपंचायतीनं एकमुखानं पाठिंबा दर्शवला.
मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी सरकारी स्तरावर नेहमी प्रयत्न केले जातात. मात्र आता यासाठी खेडेगावातल्या ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतलाय. लातूरच्या निलंगा तालुक्यातल्या बेंडगा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचांनी पहिल्याच ग्रामसभेत सुकन्या योजनेचा प्रस्ताव ठेवला. गावात कोणाच्याही घरी मुलगी जन्माला आली की तिला 11,000 रुपये दिले जाणार आहेत. शिवाय गावातल्या मुलीच्या लग्नासाठी देखील महिला सरपंच 11,000 रुपये देणार आहेत. सरपंच मोहराबाई धुमाळ यांनी हा प्रस्ताव पहिल्या ग्रामसभेत मांडताच त्याला सगळ्यांनी एकमुखानं मंजुरी दिली आणि लागली त्याची अंमलबजावणी करत गावात जन्मलेल्या 2 मुलींना 11,000 रुपये देण्यात आले. लग्नाला 11,000, त्यांनी काय देणगी द्यायचं ती, काय करायचं ती, जन्मलेल्याला हे देणार आहे. या गावानं प्रत्येक घरासमोर मुलीच्या नावानं लेकीचं झाड माहेरी ही संकल्पना राबवली आहे. मुलींना सन्मानाची वागणूक घेऊन या ग्रामपंचायतीनं समाजासमोर अनोखा आदर्श निर्माण केलाय. देशभरातील नागरिकांना सध्या महागाईचे चटके बसतायत. अनेक गोष्टींच्या दरामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. अशातच सर्वसामान्य नागरिकांचा रक्तदाब वाढवणारी बातमी समोर आली आहे. औरंगाबादमध्ये आता रक्तही महाग झालंय. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं रक्ताचे नवे दर जाहीर केलेत. यापुढे धर्मादाय खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताच्या बाटलीची किंमत 1,450 वरून 1,550 रुपये इतकी झाली आहे. तर सरकारी रक्तपेढ्यांमध्ये 1,050 वरून 1,100 इतकी झाली आहे. औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीत शनिवारपासून रक्ताचे नवे दर लागू झालेत. शासकीय घाटी रुग्णालयात रक्ताच्या पिशवीचे दर वाढवण्यात आले असले तरीही घाटीत दाखल रुग्णांना रक्त मोफत दिलं जातं. मात्र बाहेरच्या रुग्णांसाठी रक्तपिशवीला 850 रुपये मोजावे लागत होते. आता याच रक्तपिशवीसाठी 1,100 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे रुग्णांना महागाईचा सामना करावा लागणार आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी नव्या आयुष्याची सुरुवात करण्याची स्वप्न तरुणाई पाहत असते. जळगावात अशाच पद्धतीनं जोडप्यांनी व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत लग्नगाठ बांधली. जळगावात व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तब्बल 15 जोडपे विवाह बंधनात अडकले. नोंदणी पद्धतीने या जोडप्यांनी विवाह केलाय. दरम्यान एरवी दररोज 5 ते 6 विवाह होतात. व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर मात्र तब्बल 15 जोडपे विवाह बंधनात अडकले. एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या प्रेमवीरांनी प्रेमदिनी आणाभाका घेत नव्या आयुष्याची सुरुवात केली. करता आपण तो एक वायफळ धरला जातो. मग त्याच्यापेक्षा आपण कायद्याच्या चौकटीमध्ये राहून साध्या पद्धतीने विवाह साजरा करू शकतो. या जोडप्याने 14 फेब्रुवारीचा मुहूर्त साधल्यानं त्यांचा लग्नाचा वाढदिवस त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे. सध्याच्या काळात मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनलाय. घोळक्यामध्ये असताना सुद्धा माणसं अनेकदा मोबाईलवर जास्त लक्ष खेळून असतात. अशा परिस्थितीमध्ये पती पत्नीच्या नाजूक नात्यावर छोटेखानी मोबाईल भारी पडतोय. सातत्यानं मोबाईलवरून बोलणं, व्हॉट्सअपवरून चॅटिंग आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गैरसमजुती, विसंवाद आणि वाढणारा संशय हे पती पत्नीमधल्या कौटुंबिक वादाचं महत्त्वाचं कारण ठरतंय. भंडाऱ्यात वर्षभरात तब्बल 328 जोडप्यानं घटस्फोट घेतलाय. या जोडप्याच्या घटस्फोटाला निमित्त ठरलाय तो मोबाईलचा वापर, एकमेकांवरचा संशय, त्याच्यामुळे जास्त हे प्रमाण घटस्फोटाचं वाढत आहे. मोबाईलमुळे अनेक संसार मोडले असले तरी 117 जोडप्यांचा संसार वाचवण्याची कामगिरी भरोसा सेलने केली आहे. मात्र मोबाईलच्या अतिवापरामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतोय. यावर प्रत्येकानं चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत भाविकांची सर्वात मोठी पंगत. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये सुनगावमध्ये श्री आवजी सिद्ध महाराज नगरीमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. लाखो भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने यासाठी नियोजन करण्यात आलं होतं. एकाच वेळी एवढ्या मोठ्या पंक्तीत जेवण्यासाठी बसलेले हे हजारो भाविक. कुठेही कसलाही गोंधळ किंवा गडबड नाहीये. हे सगळं विरळ चित्र दिसून आलं जळगाव जामोद तालुक्यातल्या सुनगाव या ठिकाणी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राज्यातील लाखो भाविक श्री आवजी सिद्ध महाराज नगरीमध्ये दर्शन आणि महाप्रसाद घेण्यासाठी दाखल झाले. या भाविकांना महाप्रसाद देण्यासाठी हजारो महिला भक्तांनी चुलीवर शेकडो क्विंटल ज्वारीच्या भाकरी तयार केल्या, तर पुरुष भक्तांनी उडदाच्या वरणाचा महाप्रसाद तयार केला. जवळपास 100 क्विंटलवर ज्वारीच्या भाकरींचा महाप्रसाद तयार करण्यासाठी हजारो महिला भक्तांचे हात राबत होते. उडदाचं वरण साठवण्यासाठी मोठमोठे सिमेंटचे हौद तयार करण्यात आले. या ठिकाणी आलेला कोणीही भाविक प्रसादापासून वंचित राहू नये यासाठी गावकरी आणि संस्थांच्या वतीनं विशेष नियोजन करण्यात आलं होतं. पुणे जिल्ह्यातल्या राजीवनगरमध्ये 5 महिलांवर काळानं घाला घातलाय. भरधाव वेगातल्या एका वाहनानं धडक देत या महिलांना चिरडलंय. महिलांना धडक देणाऱ्या वाहन चालकाचा शोध पोलीस घेत आहेत. पुणे शहरातील खेड तालुक्यातल्या शिरोली इथल्या मंगल कार्यालयात स्वयंपाकासाठी या महिला येत होत्या. त्यावेळी खरपुडी फाट्याजवळ त्या लेन क्रॉस करत असताना भरधाव वेगातील वाहनानं त्या महिलांच्या घोळक्याला धडक दिली. या अपघातात 5 महिलांचा मृत्यू झाला तर 12 महिला जखमी झाल्यात. महिलांना धडक दिल्यानंतर वाहन चालक रस्ता दुभाजक तोडून फरार झाला. सध्या 5 महिला मृत आहेत आणि 3 महिला जखमी आहेत.
आणि बाकी ठीक आहे 17पैकी. या अपघातामुळे या महिलांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. हातावर पोट असलेल्या या महिलांच्या कुटुंबियांना मदतीची गरज आहे. दरम्यान या फरार वाहन चालकाचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना आता पर्यटनाचा एक नवा पर्याय निर्माण झालाय. एरवी आपण बघतोय समुद्रातून किंवा खाडीमध्ये सफर करणाऱ्या पर्यटकांना आता खाडीमध्ये चक्क वास्तव्य करता येणार आहे, मुक्काम करता येणार आहे. केरळनंतर कोकणातल्या गुहागरमध्ये परचुरी गावामध्ये एका तरुणानं हाऊस बोट तयार केली आहे. पर्यटनाचा हंगाम सुरू झाला की कोकणात लाखो पर्यटक दाखल होतात. हिरवीगार झाडं, लांब लचक समुद्रकिनारे आणि खाडी किनाऱ्यावर मुक्तपणे वावरणाऱ्या मगरी पाहण्यासाठी आजवर लाखो पर्यटक गुहागरमध्ये येत असत. मात्र आता हाऊसबोटच्या माध्यमातून अशा हौशी पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात खाडीमध्येच रात्र अनुभवता येणार आहे. परचुरी गावातील रहिवासी असलेल्या सत्यवान दर्देकर या तरुणाने ही कल्पना प्रत्यक्षात आणत पर्यटनाच्या माध्यमातून नवा पर्याय निर्माण केलाय. हाऊसबोट मध्ये असलेल्या आलिशान खोल्या, त्यातून दिसणाऱ्या डोळ्याचं पारणं फेडणारं दाभोळ खाडीचं सौंदर्य आणि स्वच्छ हवा इथे येणाऱ्या प्रत्येकाला मोहून टाकणारी आहे. पूर्वीपासून पर्यटनाची कॉलेजपासूनच आवड होती. पर्यटनामध्ये उतरावंशी इच्छा वाटली. परचुरीमध्ये आता नव्यानं निर्माण झालेल्या हाऊसबोटमुळे गुहागरच्या पर्यटन वाढीला नक्की फायदा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे इथल्या स्थानिकांच्या हाताला रोजगार सुद्धा निर्माण होणार आहे. तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. ब्रेकलेस आणि ब्रेथलेस आमचं हे बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला नक्की कळवा. आज या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.